महागडे फेसवॉश, सिरम, पार्लर सगळं करूनही चेहरा डल, डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि हेअर फॉल कमी होतच नाहीये. मग एक सत्य लक्षात ठेवा, की सौंदर्य फक्त बाहेरून नाही, तर ते आतून घडतं. शरीरात पोषण कमी असेल, तर त्याचा परिणाम त्वचा, केस आणि एनर्जीवरती दिसून येतो. महिला आणि पुरुषांचा डाएट हा वेगळा असायला हवा. तर तो का? महिलांमध्ये दर महिन्याला हार्मोनल चेंजेस, मासिक पाळी, प्रेग्नन्सी, मोनोपॉज असे बदल होतात. त्यामुळे आयर्न कमी असेल तर चेहरा डल दिसू शकतो. हार्मोनल इम्बॅलन्समुळे पिंपल्स, ब्लोटिंग वाढू शकते. मेटाबॉलिझम, वजन पटकन वाढू शकतं. म्हणूनच पुरुषांचा डाएट हा महिलांनी कॉपी करू नये. तर रोजच्या 5 चुका टाळल्या पाहिजेत. वारंवार शिळं अन्न खाणं, उपाशीपोटी चहा, कॉफी किंवा क्रॅश डाएट करून जेवण कमी करणं, अ, पाणी कमी पिणं, तूप, हेल्दी फॅट्स पूर्ण बंद करणं. कधी क्रीममध्ये प्रॉब्लेम नसतो, तर प्रॉब्लेम हा तुमच्या रोजच्या सवयीमध्ये असतो. त्यामुळे जर तुम्हाला सौंदर्य टिकवायचं असेल, तर तुम्ही या रोजच्या 5 चुका टाळा. तिसरा, सकाळची पहिली 10 मिनिटं. उठल्यावरती चहा नाही, तर त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी, लिंबू त्यामध्ये, धनपाणी, जिरं पाणी किंवा आवळा ज्यूस असं तुम्ही घेऊ शकता आणि 5 भिजवलेले बदाम आणि त्यासोबत अक्रोड. जर तुम्ही हे घेतलात, तर स्किन, हेअर आणि एनर्जीसाठी उपयोग होईल. नाश्ता हा सकाळचा कसा असावा, तर त्यामध्ये चहा, बिस्किट नाही, तर प्रोटीन रिच ब्रेकफास्ट असावा. मोड आलेले कडधान्य, थालीपीठ, चिल्ला, अंडी जर खात असाल तर पोहे, उपमा यामुळे प्रोटीन मिळते आणि दिवसभराचे क्रेविंग्स कमी होतात. दुपारच्या वेळी ताटामध्ये बॅलन्स आहार असावा. पालेभाजी, डाळ, उसळ, चपाती, जर भाकरी घेत असाल तर भाकरी, कोशिंबीर, दही, ताक यामुळे हार्मोनल्स, बोन्स आणि डायजेशन सुधारण्यासाठी मदत होते. संध्याकाळच्या भुकेला बिस्किट किंवा चिवडा नाही, तर भाजलेले मखाने, चणे, सीड्स तुम्ही घ्या. हे अननेसेसरी क्रेविंग्स कमी करतात. रात्रीचं जेवण हे हलकं असावं. रात्री त्वचा रिपेअर मूडमध्ये असते, त्यामुळे खिचडी, कढी, व्हेज सूप, पनीर, हलकी भाजी आणि भाकरी खा झोपायच्या 2 तास आधी. तसेच स्किन आणि हेअरसाठी काही बेस्ट म्हणजेच आपला आहार, फूड्स. तर स्किनसाठी तुम्ही टोमॅटो, बीट, हळद, हेअरसाठी कढीपत्ता, आळशी, शेंगदाणे, गूळ हे चांगलं आहे. पण लक्षात ठेवा, की महागडी क्रीम नाही, तर तुमच्या रोजच्या ताटातील पोषणाचं सौंदर्य असायला हवं. तेच तुमचं सौंदर्य घडवणार आहे. तर उद्यापासून एक छोटासा बदल करा, की सकाळी चहाऐवजी तुम्ही कोमट पाणी आणि हेल्दी स्नॅक्स सुरू करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा, की तुम्ही कोणता बदल करणार आहात आणि आपल्या वयानुसार आपल्या गरजा देखील बदलतात. तर 5 असे भ्रम आहेत आणि वय बदललं की तुमच्या शरीराच्या गरजाही बदलतात, हे आपण समजून घ्यायला हवं. वय जर 20 ते 30 असेल, तर या काळामध्ये हार्मोनल बदलामुळे प्रोटीन आणि लोह विशेषतः यावरती लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून थायरॉईड, पी-सी-ओ-डी होणार नाही. 30 ते 40मध्ये 30शी नंतर त्वचेमधील कोलॅजन कमी होऊ लागतं. त्यामुळे अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ खा. डाळिंब, संत्री, बदाम हे भरपूर खा. 40मध्ये वयाच्या मोनोपॉजच्या काळामध्ये एस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. नाचणे, तीळ, दही, दूध अत्यंत आवश्यक आहे ते. स्वयंपाकघरातील असे 5 मोठे भ्रम आहेत. पहिलं म्हणजे तूप खाल्ल्याने वजन वाढतं. तर सत्य असं आहे, की जर तुम्ही 1-2 चमचे शुद्ध गाईचं तूप खाल्लं, तर तुमची हाडे, सांधे मजबूत होतात आणि त्वचा देखील मऊ होते. उलट ते तुमच्या शरीराला ऊर्जा देतं, जाड करत नाही. दुसरं, जितकं पाणी प्याल तितका जास्त ग्लो येईल. सत्य. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने किडनीवरती ताण येतो. त्यामुळे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी हे पुरेसं आहे. भात किंवा चपाती पूर्ण बंद केल्याने वजन कमी होते. सत्य. कार्बोहायड्रेट्स पूर्ण बंद केल्याने वजन नाही, तर शरीरातील पाणी कमी होतं अथवा थकवा वाढतो. महागडे ॲव्होकाडो किंवा सीड्स
आवश्यक आहेत. तर असं अजिबात नाही आहे. आपल्या घराचं गावरान तूप हे ॲव्होकॅडोपेक्षाही आणि आपली आळशी किंवा सब्जा हे कोणत्याही महागड्या सीड्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. आपला आहार हा आपल्या खिशाला परवडणाराच असावा, पण तो योग्य निवड आपण कसा करतोय हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जे गरजेचं आहे तेच आपण अन्न खाल्लं पाहिजे. तर हा संपूर्ण ब्युटी चार्ट किंवा ही सगळी माहिती तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही स्वतःला मनापासून सांगाल की मी सुद्धा महत्त्वाची आहे. कारण की आपण ना नेहमी कुटुंबातील प्रत्येकाची आवडी-निवडी जपतो. नवऱ्याला काय हवं आहे, मुलांना डब्यात काय हवं आहे, हे सगळं करताना ना स्वतःकडे मात्र शेवटी उरलेलं अन्न किंवा घाईघाईत जे मिळेल ते खातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घराच्या गाडीचं इंजिन असलेलं तुमचं निरोगी आणि आनंदी जर नसाल, तर तुम्ही कुटुंबाची काळजी कशी घेणार? स्वतःच्या ताटाकडे लक्ष देणं हा स्वार्थीपणा नाही आहे, तर ती तुमची गरज आहे. कारण की कोणताही चमत्कार एका रात्रीमध्ये घडत नाही आहे. तर उद्या सकाळी उठल्यावरती चहाऐवजी फक्त 1 ग्लास कोमट पाणी प्या किंवा 5 भिजवलेले बदाम खा. यापासून तुमचा एक छोटासा पाऊल टाका आणि सवयीमध्ये बदल करा. महिनाभरातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये, केसामध्ये आणि ऊर्जामध्ये झालेला बदल दिसून येईल. तर तुम्ही उद्यापासून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणता एक बदल करणार आहात? सकाळचं डिटॉक्स पेय सुरू करणार आहात की संध्याकाळी मखाना खाणं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर हा तुमच्या घरातील मैत्रिणीला फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि महिलांनी आरोग्यदायी स्वयंपाक बनवण्यासाठी देखील हा उपयोगी पडेल. तर स्वस्त खा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, सुंदर राहा आणि निरोगी राहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.